झी 24 तास एक पाऊल पुढे। सोलापूर जिल्ह्यातल्या माळढोक पक्षी अभयारण्यावरून सध्या वाद निर्माण झालाय। एकीकडे दुर्मिळ अशा या माळढोक पक्ष्यांची संख्या कमी होऊ लागलीये, तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने या अभयारण्यातली जागा अधिसूचित करण्याचा निर्णय दिला। शेतकऱ्यांचा मात्र जमिनी देण्याला विरोध आहे। पाहुयात झी 24 तासचा हा विशेष रिपोर्ट। सुंदर आणि तितकाच रुबाबदार असा हा माळढोक पक्षी आढळतो तो उत्तर सोलापूरमधील नान्नज अभयारण्यात। मूळचा राजस्थानचा राजपक्षी म्हणून ओळख असलेल्या या माळढोक पक्षानं आता अनेक वर्षांपासून इथं विसावा घेतल्यानं पर्यटकांसाठी ही एक पर्वणी ठरली आहे। परिसराला आता माळढोक अभयारण्य म्हणून देशभर प्रसिद्धी मिळाली आहे। या दुर्मिळ पक्षासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या 176 गावातील 72,461 हेक्टर जमीन अधिसूचित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। मात्र परिसरातल्या शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध दर्शवलाय। 24,000 एकर जमीन समजा उद्या आरक्षित केली तर त्या शेतकऱ्यावर फार मोठा प्रसंग उद्भवणार आहे, कारण त्याला विकता येणार नाही, तिथं बांधकाम करता येणार नाही। नान्नज अभयारण्यात माळढोक पक्ष्यांची संख्या आता केवळ 8 वर आली आहे। ती वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत असं पक्षीमित्र म्हणतायत। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी अधिसूचित करून वन विभाग बिल्डर लॉबीची साथ तर देत नाहीये ना, अशी शंका पक्षीमित्रांनी उपस्थित केली आहे। तर शेतकऱ्यांना इथं पारंपरिक शेती करण्याला वन विभागाचा आक्षेप नसल्याचं म्हटलंय। मात्र सर्व हरकतीनंतरच अंतिम निर्णय देण्यात येईल असंही वन विभागाचे अधिकारी म्हणतायत। बिल्डरचा त्याच्यावर डोळा असल्यामुळं मोठ्या प्रमाणात ह्या जमिनी बळकावल्या जातात नाना तऱ्हेनं, आणि मग वेगवेगळ्या प्रकारे या जमिनीच्या गैरउपयोगानं आणि मग हा जो प्रदेश आहे त्या प्रदेशातले कीटक म्हणा, पक्षी म्हणा, प्राणी म्हणा, हे नष्ट व्हायला। ही जैवविविधता जर नष्ट झाली तर मानवी जीवनावर संकट आल्याशिवाय राहणार नाही। जमिनीची मालकी त्या शेतकऱ्याकडेच राहणार आहे। तो त्या ठिकाणी पारंपरिक जो शेती करतो ती शेती तो करू शकणार आहे। इतर त्याच्यावर जी काही बंधनं येणार आहेत तर तो आता चौकशी अधिकाऱ्यासमोर या सर्व गोष्टी मांडून त्याचं निराकरण करू शकतो। या डौलदार आणि देखण्या माळढोक पक्षाचं दर्शन मात्र दिवसेंदिवस दुर्लभ होत चाललंय। त्याचं जतन करायचं असेल तर परदेशाप्रमाणे बंदिस्त प्रजोत्पादनाचा प्रयोग राबवणं गरजेचं आहे, तरच पक्षीप्रेमींसह पर्यटकांची पावलं इकडं आपसूक वळतील। झी 24 ताससाठी संजय पवार, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।